हॅलो दोस्तो, गुड मॉर्निंग फ्रॉम ब्यावरा. आत्ताच ब्यावऱ्यावरून निघालेलो आहो. सकाळचे वाजलेत 6:50. 6:50 झालेत. थोडासा उशीरच झाला निघायला. रात्री झोप खूप छान आली, त्याच्यामुळे सकाळी आम्हाला एवढं काही लवकर पण नव्हतं निघायचं, पण तेच थोडं लवकर निघालो. ट्रॅफिक थोडी कमी मिळते. आता आम्ही मुंबई आग्रा हायवेवर आहोत. इथून आज कमीत कमी 650-660 किलोमीटर आहे दिल्ली. तर एवढं डिस्टन्स कवर करायचं आहे आज. त्याच्यामध्ये काल आम्ही बघितलं असेल तुम्ही की काल आम्ही असं नॉर्मलच खिचडी बनवली होती रात्री. कारण संध्याकाळी रात्री कसं असते ना की थोडंसं शरीर पण थकलेलं असतं, त्याच्यामुळे जास्त काही बनवायची इच्छा होत नाही. आम्ही तर फक्त फ्रूट खाऊनच झोपलो होतो रात्री, भूक नव्हती. इथं आता दुपारी काहीतरी बनवू, प्रॉपर लंच बनवू दुपारी कुठेतरी थांबून. 1 तास त्याच्यात लागतो मिनिमम, तर 1 तासात होऊन जाते. तर तुम्हाला तसं दाखवूच आम्ही. बाकी अजून आता रोड दाखवतो मी तुम्हाला. समोरचा रोड बघू शकता. हे बघा मित्रांनो, इथं काय आहे, रोडवरती गायी खूप आहेत या रोडवर. आणि इकडे बघू शकता एक ट्रक आताच पलटी झाल्यासारखं वाटतोय. त्यामध्ये काहीतरी कॅरेट्स वगैरे आहेत, फ्रूट्स किंवा काही अजून काही तरी आहे. तर इथं एकतरी गायीमुळे ॲक्सिडेंट होतात, नाहीतर काय असते सकाळी सकाळी झोपीमुळे. सर्वात जास्त झोपीमुळे होते. काय झपकी लागून जाते थोडीशी. आणि ट्रक्सचं असं काम आहे की त्यांना टाईमवर डिलिव्हरी करायचीच असते. तर एखाद्या वेळेस काय होते, झोप पूर्ण नसल्यामुळे हे असं कधी कधी होते. त्याच्यामुळे इथं या रोडवर चालवताना थोडंसं सावधानीनं चाललेलं आपलं बरं. आणि स्पीड लिमिट कंट्रोलमध्ये ठेवली तेच बरं. थोडंसं उशिरा पोहोचू पण पोहोचू. त्याच्यामुळे मी पण जास्त काही रिस्क घेत नाही. फक्त 80-90 स्पीडनं चालवतो हायवेवरती. 100पर्यंत पण पोहोचत नाही मी. कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि हे गाई वगैरे आहेत, तर गोमाता आहेत, त्यांच्यापासून थोडंसं इथून सावधानतेनंच चाललेलं बरं. चला तर मग आता बघा तुम्ही नजारे सकाळचे 6:55 झालेत. बादल आहे बाहेर, थोडीशी बादल आहे. बघू शकत असाल तर, दिसत असेल तर. आणि रस्त्यावरती गायी खूप आहेत, त्याच्यामुळे थोडं सावधानतेनंच गेलेलं बरं. तर या गाडीनंच आम्ही टूर वगैरे काढतो. असंच मुलांसोबत. मुलं लहान होते तेव्हापासूनच. आता तर बघा, हा माझा मुलगा, आपण ओळखत असाल. हा आता 5वीला आहे. आणि आता याच्या ऑन टर्म ब्रेक होता ते 6 दिवसांचा. तर आम्ही त्याच्यामध्येच ही ट्रिप प्लॅन केली होती.
आता नेक्स्ट ट्रिप आमची होणार आहे लगभग डिसेंबरमध्ये, विंटर ब्रेकमध्ये, किंवा मग त्याच्यानंतर मार्चच्या नंतर, एप्रिल नंतर, ज्यावेळेस मुलांच्या सुट्ट्या असतील ना त्यावेळेस. हे छोटीशी प्रिन्स आहे मागे बसलेली आमची, ही 9वीला आहे. ब्रेकफास्ट करत आहेत दोघं. घरून काय आहे की आता आम्ही घरून आलेलो आहोत, तो घरूनच चिवडा बनवून आणला होता. ते सकाळी चिवडा खात आहेत. तर तिथं थोड्याशा गायी वगैरे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटते. बघू शकता अशा खूप गायी रस्त्यावर मोकळ्या फिरत आहेत, खास करून या हायवेवर. तर मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलचं नाव फिरगौशी म्हणून ठेवलेलं आहे, तुम्ही वाचलंच असाल. तर हे नाव ठेवण्यामागचं कारण असं आहे, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं, पण तो अपलोड झाला नाही झाला मला नाही माहीत. एक वेळा चेक करावा लागेल, तरी पण मी पुन्हा सांगतो तुम्हाला. फिरगौशीचा अर्थ असा होतो की आता जे महाराष्ट्रातले आहेत, विदर्भातले आहेत, त्यांना माहिती आहे. बाकी जे आहेत विदर्भाव्यतिरिक्त जिल्ह्यातले, तर त्यांच्यासाठी सांगतो. फिरगौशी म्हणजे सतत फिरत राहणारी. तर जे म्हातारे लोक वगैरे होते ना, आजीच्या सोबतचे, आपल्या आजीच्या वयाचे, तर ते जर कोणी गावात फिरणारी बाई असली किंवा मुलगी असली जी फिरत राहते गावात म्हणा की कुठं पण, तर तिला ती फिरगौशी म्हणत होती. त्याच्यामुळे मी माझ्या गाडीचं आणि आपल्या चॅनलचं नाव फिरगौशी म्हणून ठेवलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला नाव कॉमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही हॉटेल आम्हाला या हायवेवरती मिळालं नाही. आता समोर पेट्रोल पंप आहे.